सत्यवान नावाच्या प्रधानाचा आज 40वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे त्याच्या चाहत्यांनी ठरवले. कारण सत्यवर्मा हा नावाप्रमाणे सत्याने न्यायाने वागणारा व अत्यंत दयाळू स्वभावाचा होता. महालात रोषणाई केली होती. रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या होत्या. संध्याकाळी ठीक 7 वाजता राजाच्या उपस्थितीत प्रधानाने आपला वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले होते. सकाळपासून वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू झाली. अनेक प्रकारची पक्वान्ने तयार होऊ लागली. सनई, ढोल, ताशे वाजू लागले. नर्तकी नृत्य करू लागल्या. संध्याकाळी ठीक 6 वाजले. सगळे राजाच्या आगमनाची वाट पाहू लागले. परंतु महाराज काही आले नाहीत. राजाने आपल्या सेवकाबरोबर एक संदेश लिहून पाठवला. सेवकाने तो संदेश सरळ प्रधानाच्या पत्नीकडे दिला. महाराजांना वेळ नसल्याने त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा सेवकामार्फत पाठविल्या असतील असे प्रथमदर्शनी प्रधानाला वाटले. परंतु राजाचा संदेश वाचताच प्रधानाची पत्नी मूर्छित पडली. त्याचबरोबर सगळी यंत्रणा ताबडतोब थांबली. प्रधानाने तो संदेश वाचला. क्षणभर तोही गंभीर झाला. त्यात लिहिले होते की संध्याकाळी 7 वाजता प्रधानजींना सोळ्यावर देण्यात यावं. वाढदिवसाच्या दिवशी मृत्यूचा संदेश यावा यासारखी दुःखाची गोष्ट कोणती? महालात क्षणार्धात शोककळा पसरली. हर्ष उल्हासाचे वातावरण बदलून सर्वत्र दुःखाची छाया पसरली. क्षणभर गंभीर झालेल्या प्रधानाने स्वतःला सावरत म्हटले, अरे सगळे गप्प का झालात? ढोल तासे वाजू द्या. नृत्य गाणे सुरू ठेवा. पहिल्यासारखा आनंदोत्सव सुरू ठेवा. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. माझ्या मृत्यूला आता फक्त 1 तास बाकी आहे. तेवढा वेळ तरी आनंदात का घालवू नये? लोक अचंबित होऊन प्रधानाकडे पाहू लागले. परंतु त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूच्या भीतीचा लवलेशही नव्हता. मुद्रा प्रसन्न होती. प्रत्यक्ष मृत्यू समोर असूनही त्याचे सहज वागणे पाहून लोक हैराण झाले. प्रधानाच्या आदेशाचे पालन करून पुन्हा पूर्वीसारखेच आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले. सनईचे सूर महालात उमटू लागले. नृत्य गायन सुरू झालं. तेथील हर्ष उल्हासाचे वातावरण पाहून मृत्यूचा संदेश आणणारा सेवकही बुचकळ्यात पडला. प्रधानाचा संदेश पोहोचवून तो राजदरबारात गेला. राजाने सेवकाला विचारले, काय प्रधानजींनी संदेश वाचला की नाही? सेवक म्हणाला, होय महाराज. अरे मग प्रधानाच्या महालात शोककळा पसरली असेल? नाही महाराज. प्रधानजींच्या महालात पूर्वीसारखाच आनंदोत्सव सुरू आहे. ते कसं शक्य आहे? तू कदाचित चुकून भलत्याच ठिकाणी आनंदोत्सवाचं वातावरण पाहिलं असशील. नाही महाराज. मी स्वतः प्रधानजींना आनंदोत्सवाचं वातावरण कायम ठेवण्याचा आदेश देताना पाहिलंय आणि प्रधानजी स्वतःही आनंदाने नाचू लागले आहेत. राजा म्हणाला, माझा नाही विश्वास बसत. चल मी स्वतः येतो. सेवक राजाला घेऊन गुपचूप प्रधानाच्या महालाजवळ आला. राजाने स्वतःच्या डोळ्यांनी प्रधानाला नाचताना गाताना पाहिले. राजाचा भ्रमनिरास झाला. राजाला प्रधानजींची लोकप्रियता खटखट होती. राजापेक्षा प्रधानाला लोक जास्त मान देत. त्यामुळे प्रधानाला मृत्यूच्या भयाने घाबरविण्याचा प्रयत्न राजाने करून पाहिला. पण राजाला तो असुरी आनंद काही घेता आला नाही. शेवटी न राहून राजा प्रधानाकडे गेला. प्रधानाच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, काय प्रधानजी, आता थोड्याच वेळात तुम्हाला मृत्यू येणार आहे, तरी तुम्ही नाचता आहात? प्रधान हात जोडून म्हणाला, महाराज तुमचे फार मोठे उपकार झाले बघा. माझ्या मृत्यूचा संदेश तुम्ही आधी पाठवल्यामुळे तेवढा वेळ अधिक आनंदात घालवता आला. मृत्यू काय आज ना उद्या येणारच आहे. मग त्यासाठी एवढं दुःखी कशाला व्हायचं? चला तुम्ही देखील माझ्या आनंदात सहभागी होऊन एखादं गाणं म्हणा. राजा प्रधानाचे हात हातात घेत म्हणाला, प्रधानजी, मरणाच्या भयंकर कल्पनेने तुम्ही रडकुंटीस याल. जीव वाचविण्यासाठी माझ्याकडे हात जोडून याचना कराल असे वाटले होते. परंतु मृत्यूची भीतीच जर तुम्हाला नाही तर तुम्हाला कोण मारू शकेल? जो मरणाला भीतो त्याच्यासाठी मृत्यू ही शिक्षा आहे. तुम्हाला तर कोणीच मारू शकत नाही. माझ्याकडून आज फार मोठी चूक झाली. नाही महाराज, असं बोलून मला लाजवू नका. राजाने प्रधानाला प्रेमाने आलिंगन दिलं आणि तोही प्रधानाच्या आनंदोत्सवात सहभागी झाला. या कथेप्रमाणे आपलेही आयुष्य फार छोटे आहे. ते चिंतामुक्त करून आनंदात घालवा. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा.